तर महाराष्ट्र सदन या ठिकाणची ही दृश्य आपण बघतो आहोत। आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्रातले सर्व खासदार जमलेले आहेत। शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात येते। शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातले सर्वपक्षीय खासदार हे सध्या उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, महाराष्ट्र सदनामध्ये सर्वपक्षीय खासदार महाराष्ट्रातले हे एकत्र जमलेले आहेत, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? संदीप, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? सध्या आपण दृश्य बघतोय दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातली। आज शाहू महाराजांची जयंती आहे। महाराष्ट्रातले सर्वपक्षीय खासदार हे महाराष्ट्र सदनात जमलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? अगदी आपण पाहतोय कोल्हापूरचे खासदार, नवनियुक्त खासदार राजर्षी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये ही शाहू जयंती साजरी केली जाते। मनश्री आणि सगळे सर्वपक्षीय खासदार जे आहेत ते महाराष्ट्र सदनामध्ये उपस्थित आहेत। विशेषतः नवीन मंत्री जे आहेत ते देखील उपस्थित आहेत, कारण राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत। महाराष्ट्रातले नवीन मंत्री पाहायला गेलं तर मुरलीधर मोहोळ असतील, रक्षा खडसे, प्रतापसिंह जाधव हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर सगळ्या पक्षांचे खासदार म्हणजे सुनील तटकरे आहेत, काँग्रेसमधले नवनियुक्त खासदार जे आहेत ते देखील आहेत, शिवसेनेतले खासदार आहेत, श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर जे सगळे खासदार आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित, या शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय अरविंद सावंत देखील आहेत। दुसरं महत्त्वाचं, आज याच शाहू जयंती दिवशी NDAची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील महाराष्ट्र सदनामध्ये होणार आहे। त्यामुळं आज लोकसभा अध्यक्षांची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीनंतर आपण निवडणुकीच्या निमित्तानं ही बैठक महाराष्ट्र सदनामध्ये पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे सगळ्या नेत्यांनी, राज्यातल्या या सगळ्या म्हणजे खासदारांनी, मंत्र्यांनी, आणि आज त्यांची प्रतिक्रिया देखील आपण खरं तर जाणून घेणार आहोत। महाराजांची सर्वपक्षीय खासदार जे आहेत ते सगळे या शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झालेले होते। त्यामुळे एक वेगळं वातावरण खरं तर आज पाहायला मिळालं की सगळ्या राजकीय पक्षांचे नेते जे होते ते या जयंतीनिमित्त एकत्र आलेले होते।